एक जण गेला डॉक्टरांकडे. आता बघा, डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर त्यांचं तपासायचं एक शास्त्र असतं. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर काय करतात? हा, झोपा, झोपले. हा, पाय देवा, झाले. हा, शिदेवा, झाले. डोळे ताना, ताणले. हा करा, केला. हा, जीभ दाखवा, हा, दाखवली. मग विचारतात काय होतंय तुम्हाला? म्हणजे आतापर्यंत काय होतं? मग विचारता काय होतंय तुम्हाला? काय झालं? असाच एक जण गेला डॉक्टरांकडे गेला. गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी म्हटलं, त्या व्यक्तीने म्हटलं, अहो डॉक्टर साहेब, 1 मिनिट तुमच्याशी बोलायचंय. डॉक्टर म्हटले, बोलत नाही, आधी तू झोप, तुला तपासतो, मग नंतर बोलतो. तो व्यक्ती म्हटला, नाही नाही, अहो अर्धा सेकंद तर ऐका माझं काही. डॉक्टर म्हटले, अजिबात ऐकत नाही, आधी झोप. तो व्यक्ती झोपला. 5-10 झाला. हा, शिदेवा, झाले. हा, डोळे ताना, ताणले. हा, तोंड करा, केलं. हा, जीभ दाखवा. हा, आता उठून बसा. हा, बसले. हा, काय होतंय तुम्हाला? तो व्यक्ती म्हटला, काहीच नाही. काहीच नाही? मग कशासाठी आले? म्हणजे अहो तेच सांगत होतो, मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायची होती म्हणून आलो होतो. तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. फुकटच तपासलं त्या व्यक्तीला. विठाला विठा. काय झालं? आमच्या गावामध्ये एक म्हातारे बाबा होते. ते खूप आजारीच राहायचे. त्यांच्या मुलांनी त्यांना जळगावच्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं. हो, आमचे महाराज आहेत नाही, ते पण डॉक्टर आहेत बरं. हो, जळगाव सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर आहेत. हो, त्यांना जळगावच्या मोठ्या मोठ्या दवाखान्यात दाखवलं महाराज. मग तरी सुद्धा तिथे त्यांना बरं काय व्हायचं, जोपर्यंत गोळ्या औषधी द्यायचे तोपर्यंत बरं वाटायचं. मग पुन्हा आजारी. मग त्यांना मुंबईला नेलं, त्यांना पुण्याला नेलं. असं भरपूर ठिकाणी नेल्याच्या नंतर जोपर्यंत गोळ्या औषध राहायचे तोपर्यंतच त्यांना बरं वाटायचं. पुन्हा आजारी. मग ते घरातले लोक कंटाळले. मग एका दिवशी त्यांना असं माहिती पडलं की आपल्या गावामध्ये एक फॉरेन रिटर्न डॉक्टर आलेला आहे. फॉरेन रिटर्न म्हणजे लोकांची अशी समजत असते महाराज की विदेशात जर शिकून आले ना ते खूप हुशार असतात, असं लोकांचा समज असतो. मग त्या डॉक्टरांना भेटायला गेले. त्या डॉक्टरांना बोलवल्याच्या नंतर मग तिथे त्यांनी तपासलं. त्या काकांना, त्या म्हाताऱ्या आजोबांना तपासलं. तपासल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं त्या फॉरेनच्या रिटर्न डॉक्टरांनी की तुमचे काका का आजारी पडतात याचं मला निदान सापडलं. त्या लोकांना एवढा आनंद वाटला महाराज, एवढे दिवसापासून आपण या बाबांच्या मागे फिरतोय, आता एकदाच यांच्या आजाराचं निदान सापडलं. त्यांना खूप आनंद वाटला. तेव्हा मग त्या डॉक्टरांनी सांगितलंय, बघा तुमचे आजोबा सारखे सारखे आजारी पडतात कारण हे जिवंत आहे म्हणून यांना मारून टाकाय, पुन्हा आजारीच पडायचे नाही. रोगाचा विषय निघाला, डॉक्टरांचा विषय निघाला, म्हणून आपण तिकडे गेलो. हो, तर बघा, एक आहे साध्य आजार, दुसरा याप्य रोग आणि तिसरा असाध्य रोग. मग असाध्य रोग जो आहे तो कधी बरा होत नाही, तो एक दिवस माणसाला मारून टाकतो. तर बघा आता अलीकडे कॅन्सर आहे, 3ऱ्या लेवलचा कॅन्सर झाला, एड्स वगैरे असे काही आजार आहे की ते जर 3ऱ्या लेवलवर गेले, शेवटच्या स्टेपवर गेले तर माणूस वाचत नाही. त्यांना म्हणतात असाध्य रोग. मग भवरोग हा साध्य रोग आहे का याप्य रोग आहे का असाध्य रोग आहे? कोणता रोग आहे? तर बघा, हा भवरोग कोणाला साध्य आहे? जे महात्मे आहे, ज्यांना इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या मुखातून भगवंताचं अखंड नामचिंतन चालू आहे, त्यांच्या करता हा भवरोग साध्य आहे. जे साधक आहे त्यांच्या करता हा भवरोग उपोषण पावणार आहे आणि जे अज्ञानी आहे त्यांच्या करता हा भवरोग असाध्य आहे. विठ्ठल अजून एक रोग सांगितला, त्यालाच म्हणतात कर्मजा. कर्मजा नावाचा रोग सांगितला की बघा, एखादा मुलगा असतो, दिवसभर कंपनीमध्ये काम करतो, कंपनीतून काम करून आल्याच्या नंतर संध्याकाळी घरी येतो,
घरी आल्याच्या नंतर खुर्चीमध्ये बसतो. बसल्याच्या नंतर आईला म्हणतो, आई एक ग्लास भर पाणी दे. आई त्याला एक ग्लास भर पाणी देते. तो मुलगा ते पाणी प्राशन करतो आणि जागच्या जागे तिथे गतप्राण होतो. तर बघा, तो मुलगा आला, ग्लास भर पाणी पिलं, तिथल्या तिथे मृत्युमुखी पडला. मग मला सांगा, त्या मुलाने फक्त ग्लास भर पाणी पिलं, मग ग्लास भर पाणी पिल्याने कोणी मरतं का? नाही महाराज. असं जर असतं तर आपण दिवसातून किती दम मारलो असतो. हो, तर बघा, मग ग्लास भर पाणी पिल्याने कोणी मरत नाही. मग याला म्हणतात कर्मचा नावाचा रोग, की एक कर्म असतं ते माणसाला भोगावंच लागतं. विठाला रोगाचं चिंतन करत असताना भवरोगाचं पूर्व लक्षण सांगितलं, की पूर्व लक्षण असतं एखादा मुलगा दिवसभर पावसात जातो, दिवसभर पावसात खेळतो खेळतो खेळतो, खेळल्यानंतर घरी येतो. घरी आल्याच्या नंतर त्याला आई म्हणते, हे बघ तू आजारी पडशील, तुला सर्दी होईल, तुला खोकला लागेल. कशावरून? तो दिवसभर पावसात भिजला म्हणून. म्हणजे आता पुढे काहीतरी होणार आहे असं जेव्हा असतं त्याला म्हणतात पूर्व लक्षण. पूर्व लक्षण की पुढे काहीतरी होणार आहे. तसं भवरोगाचं पूर्व लक्षण काय आहे? तर महाराजांनी सांगितलं, स्वर्गीची उर्वशी ऐकोनी मानसी वारत्या लावी जती याग करू. म्हणजे बघा, कुठेतरी सिनेमामध्ये, टीव्ही मध्ये उर्वशीचं चिंतन ऐकतो. उर्वशीचं चिंतन ऐकल्यानंतर एक व्यक्ती होता, सिनेमा पाहायला गेला. सिनेमा पाहून तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर तो सारखा फुटफुटत होता, ती किती सुंदर, तू तशी घाबरणी, ती किती सुंदर, तू तशी घाबरणी, ती किती सुंदर. मग बायको पण कीर्तन प्रवचन ऐकणारी होती, हुशार होती. हो, बायकोने म्हटलं, का काय लावलंय तुम्ही, काय म्हणताय सारखं सारखं? नाही नाही म्हणे, मी सिनेमा पाहायला गेलो होतो, त्या सिनेमा मधली ती नटी होती, ती किती सुंदर, तू तशी घाबरणी, ती किती सुंदर, तू तशी घाबरणी. मग बायको म्हणते, अहो मी जर तशी राहिली असती तर तुमच्या सारख्या डांबरी मेंढकाच्या गड्यात पडली असती का? अशा कारणावरून जेव्हा घरामध्ये भांडणं व्हायला लागतात तेव्हा समजायचं भवरोगाचं पूर्वलक्षण आहे, म्हणजे भवरोग होणार आहे. मग दुसरं सांगितलं महाराज, भवरोगाचं लक्षण सांगितलं, की भवरोग झाला हे कसं ओळखायचं. तेव्हा महाराजांनी सांगितलं, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. बघा, पूर्वीच्या काळी जर शेतामध्ये साप चावला, एखाद्या व्यक्तीला साप चावला, आता पूर्वी काही इंजेक्शन वगैरे काही टेस्ट वगैरे नव्हत्या, तर काय व्हायचं, जर साप जर चावला ना, माणसं घाबरूनच मरायचे, आधी घाबरूनच मरायचे. तो विषारी का बिनविषारी ते नंतर. परंतु आता असं झालंय महाराज, साप जर असला ना, साप जर चावला ना, तर तो सापच मरायची भीती असते, इतके माणसं विषारी झाले. विठाला विठाला. साप जर चावला, शेतात जर साप चावला तर काय करायचे? शेतात जर साप चावला तर काय करायचे? आपण भरपूर शेतकरी लोक आहात इथे, काय करायचे? कसं ओळखायचे साप चावलाय? कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. हो, कडुलिंबाचा पाला त्या व्यक्तीला खाऊ घालायचे. तो कडू असणारा पाला जर गोड लागला तर समजा साप चावला आहे. हो, आणि जर योगायोगाने जर घरामध्ये जर साप चावला तर मग काय करायचे? गुळ असतो, गुळ, तो गोड असणारा गुळ त्या व्यक्तीला खायला द्यायचा. मग तो गोड असणारा गुळ जर त्या व्यक्तीला कडू लागायला लागला तर समजायचं याला साप चावलेला आहे. मग त्याप्रमाणे महाराज इथे सांगतात की कडू असलेला विषय
जे विषय कडू आहे ते माणसाला गोड वाटतात आणि हा जो गोड परमार्थ आहे तो माणसाला कडू वाटतो, असं ज्या वेळेस घडतं त्या वेळेस समजायचं भवरोगाचं लक्षण हा भवरोग झालेला आहे. सगळ्यांना या भवरोगातून मुक्ती मिळवायची आहे, या भवरोगाला तोडायचं आहे, तर मग काय करायचं आहे? त्याच्यासाठी भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे. त्याच्यातून आपले जन्म मरणाची एल्जार सुद्धा संपते, हा भवरोग सुद्धा संपतो. महाराज सांगतात अभंगाचं दुसरं चरण. भगवान परमात्म्याच्या नावाची ताकद अशी आहे महाराज की जन्म मरणाची एल्जार सुद्धा संपते. बघा, आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. विष्णू सहस्त्रनामाची अशी ताकद आहे महाराज. एखादी व्यक्ती जर मरणासन्नावस्थेत पडलेली असली, त्या व्यक्तीचा जर जीव जात नसला, तर आपण काय करतो? त्या व्यक्तीला जमिनीवर टाकतो. टाकल्याच्या नंतर त्याच्या डोक्याजवळ बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतो. जर आपण असं केलं, त्या व्यक्तीच्या डोक्याजवळ बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला, तर त्या व्यक्तीचा जीव लवकर जातो. आता एखाद्याला कोणाला जर वाटत असेल आपले सासू सासरे, आपले आई वडील लवकर गेले पाहिजे, मग त्यांच्या जवळचा प्रयोग करता नको बरं, आणि केला तर माझं नाव सांगणं नको. विष्णू सहस्त्रनामाची ताकद अशी आहे महाराज की लवकर व्यक्तीचा जीव जर तो अंतकाळी आलेला असेल तर जीव सुद्धा जातो, आणि मेलेल्या माणसाला जिवंत करायची सुद्धा ताकद या विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. बघा, पैठणचे आपले नाथ महाराजांच्या घराच्या शेजारी एक ब्राह्मण राहायचे. ते ब्राह्मण राहायचे, परंतु ते ब्राह्मण कधीही देवपूजा करत नव्हते, कधीही कोणताच पाठ करत नव्हते. मग नाथ महाराजांना माहिती पडलं. नाथ महाराज म्हटले, का हो तुम्ही ब्राह्मण आहात आणि कधीच तुम्ही कोणताच पाठ करत नाही, कधीच देवाचं नाव घेत नाही, असं करू नका. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाची संहिता देतो. तुम्ही माझ्याकडे रोज या. मग रोज ते ब्राह्मण त्यांच्याकडे यायचे आणि रोज एकेका श्लोकाचं संहिता ते त्यांना द्यायचे. अशा प्रकारे पहिल्या दिवशी पहिला श्लोक, दुसऱ्या दिवशी दुसरा श्लोक, तिसऱ्या दिवशी तिसरा श्लोक, असे सर्व श्लोक नाथ महाराजांनी त्या ब्राह्मणाला शिकवले. मग महाराजांनी सांगितलं, हे पहा, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ धुत असताना, आंघोळ करत असताना पहिला तांब्याभर पाणी अंगावर टाकल्याबरोबर विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात करायची. मग ते ब्राह्मण त्यांनी ते विष्णू सहस्त्रनाम पाठ केलं आणि रोज त्यांचा नित्य नियम हा होता. आंघोळीला बसल्याबरोबर ते विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचे. आणि योगायोग असं झाला की ते ब्राह्मण एका दिवशी वारले. वारल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाचं प्रेत घराच्या बाहेर काढण्यात आलं आणि काढल्याच्या नंतर आपण शेवटचं स्नान करतो ना, स्नान करण्यासाठी त्या ब्राह्मणाला खुर्चीमध्ये बसवण्यात आलं आणि पहिला तांब्याभर पाणी त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली तर योगायोग ते ब्राह्मण जिवंत झाले आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायला लागले. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे की जिवंत माणसाला जर जीव जायचा म्हणजे असेल तरी सुद्धा त्याच्याने जीव आपला लवकर जातो आणि मेलेल्या माणसाला जिवंत करायची सुद्धा ताकद या विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. अशा माझं विठ्ठलाचं नाव आहे, त्या विठ्ठलाचं तुम्ही नामचिंतन करा. बघा, आपण इथे जन्माला आल्याच्या नंतर भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं आहे. या शरीराच्या 3 अवस्था आहेत. एक आहे बालपण, दुसरा आहे तरुणपण आणि तिसरा आहे म्हातारपण. तर त्याचप्रमाणे या शरीराला 3 नाश सांगितले. एक आश्रय नाश, दुसरा परताव नाश आणि तिसरा स्वभाव नाश. तर अशा प्रकारे बघा काय झालं, एखादा व्यक्ती असतो, तो धुळ्यावरून आला समजा,
बसने धुळ्यावरून आला आपल्या गावामध्ये. आल्याच्या नंतर तो बसच्या खाली उतरतो. त्याच्या हातामध्ये काळी पिशवी असते. मग काय झालं, त्याचे मित्रमंडळी बस स्टँडवर उभे असतात. हो, तो खाली येतो, त्याच्या हातात पिशवी असते. मित्र विचारतात, का रे काय पिशवीमध्ये? तो सांगतो आंबे. हो, मग आंबे घेतो, घरी येतो. घरी आल्याच्या नंतर पत्नीच्या हातामध्ये देतो. पत्नीच्या हातामध्ये दिल्यानंतर पत्नी ते आंबे शीत कपाटामध्ये ठेवते. आता शीत कपाटाला तुमच्याकडे काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात? शीत कपाटाला मराठीत काय म्हणतात? फ्रीज म्हणतात. हो, तुमचं मराठी पक्का चांगलं. हा, इंग्रजीचं कसं आहे माहिती का महाराज? ए फॉर ऍपल, झेड फॉर झेब्रा. इंग्रजीचं असं आहे, ऍपल वर म्हणजे सफरचंदवर सुरुवात करतं आणि न करून सोडून देतं. मराठीचं तसं नाही. अ फॉर अज्ञान आणि ज्ञ फॉर ज्ञान, म्हणजे अज्ञानावरून सुरुवात करता आणि ज्ञानापर्यंत नेऊन सोडता. हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे मला. त्याप्रमाणे इंग्रजीचं तसं नाही. काय झालं बघा, आता मला सांगा, इंग्रजीमध्ये दाताला काय म्हणतात? काय म्हणतात? टीथ. हो, इंग्रजीमध्ये दाताला टीथ म्हणतात आणि डेन्स रिट्युनिंग म्हणजे दहाड. इंग्रजीमध्ये दाताला फक्त दोनच नाव आहे, मराठीत तसं नाही. मराठीमध्ये दाताला जे समोरचे दोन दात असतात त्याला म्हणतात पटाशीचे दात. त्यानंतर जे दोन दात असतात त्याला म्हणतात उपपटाशीचे दात. त्यानंतर जे दोन दात असतात त्यांना म्हणतात सुळे दात. त्यानंतर जे दोन दात असतात त्यांना म्हणतात दहाड. आणि लग्न झाल्यावर जी येते तिला म्हणतात इकडे म्हणतात नाही का बार. माझ्या मते असं आहे, लग्न झाल्यावर माणसाला फक्त दहाड येते, अक्कल तिकडे येते सासरवाडीहून. फ्रीज शीत कपाट. मग ती बाई स्त्री काय करते, ती ते आंबे घेते, त्या फ्रीज मध्ये ठेवते, त्या शीत कपाटामध्ये ठेवते. मग ठेवल्याच्या नंतर आता योगायोगाने 8 दिवस होतात, परंतु त्या स्त्रीला काही आपण आंबे ठेवलेले आहेत अशी आठवण राहत नाही. मग तो एक आंबा त्या दुसऱ्या आंब्याशी बोलायला लागतो आणि म्हणतो, हे बघ, आपण 1 महिना झाला तरी आपण खराब व्हायचं नाही. दुसरा आंबा म्हणतो, अरे 2 महिने झाले तरी चालेल, आपण खराब व्हायचं नाही. तिसरा म्हणतो 3 महिने झाले तरी चालेल, आपण सडायचं नाही. कोण म्हणतं? आंबे म्हणतात. बघा, आता आंब्याचा स्वभाव आहे, आंबा जरी चिरून खाल्ला तरी तो संपणार आहे. हो, तो जरी त्याचा जर आपण रस करून खाल्ला तरी तो आंबा संपणार आहे. आणि काहीच केलं नाही तरी सुद्धा तो आंबा संपणार आहे. त्याप्रमाणे हा जो शरीर रूपी आंबा आहे ना, याच्याने आपण परमार्थ केला तरी हा एक दिवस संपणार आहे. आपण जरी संसार केला तरी हा एक दिवस संपणार आहे. आणि काहीच नाही केलं तरी सुद्धा हा एक दिवस संपणार आहे. मग जोपर्यंत आपला हा देह चांगला आहे, या देहामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आपल्या देहात आहे, तोपर्यंत आपण त्या भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे. आणि या भवसिंधूतून, या भवसागरातून आपल्या जीवनाची मुक्तता करायची आपल्याला आहे महाराज. हो, म्हणून तोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन करायचं आहे. मग साधक विचारतात महाराज की भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केल्याने अजून काय होतं? तेव्हा महाराज सांगतात की कितीही पाप असलं तरी ते पाप शिल्लक राहत नाही, असं महाराज सांगतात अभंगाचं 3रं चरण.